नमस्कार. महाराष्ट्रातील माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, नवीन अपडेट आली, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, 18 मार्चची सर्वात मोठी खुशखबर सर्व बहिणींसाठी. बघा, बहिणी पुन्हा खुश, बहीण पुन्हा खुश या ठिकाणी झालेली आहे. सर्वात मोठी अपडेट सरकारच्या तर्फे आलेली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी खुशखबरी जी आहे ती महिलांसाठी आलेली आहे. काय महत्त्वाची माहिती, काय बातमी आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता. बघा, 2100 रुपये वाटप सुरू होणार आहे. त्यासोबतच 4000 रुपये पण वाटप जे ते होत आहेत. आता कोणकोणत्या महिलांना 4000 रुपये, कोणत्या महिलांना 2100 रुपये, त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच आज मोठी घोषणा करण्यात आली, सर्वात मोठी घोषणा आज या ठिकाणी झाली आहे. काय घोषणा आहे ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना माझी विनंती राहील, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. सर्व बहिणींसाठी खुशखबर आली आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट तुम्हाला समजणार आहे. जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सरकारतर्फे सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. काय महत्त्वाची माहिती, काय मोठी बातमी, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पुराव्याच्या सहितच मिळत असते, तर आपण या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जी काही महत्त्वाची माहिती आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाची ती संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुरावा तुमच्यासमोर. बघा, पुण्याची माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील 1,92,25,600 रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेत. बघा, पुन्हा एकदा ह्या ठिकाणी जो निधी आहे, जे काही पैसे ते जिल्हा प्रशासनाला आलेले आहेत. आता हे पैसे कशाचे आहेत? हे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. कोणत्या लाडक्या बहिणींना मिळतील ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, लाडक्या बहिणींसाठीचा निधी आलेला आहे. पुन्हा एकदा सरकारने लाडक्या बहिणींना निधी दिलेला आहे. आता किती रुपये? बघा, 1,92,25,600 रुपये जे आहेत या ठिकाणी पुणे जिल्ह्यासाठी. पुणे जिल्ह्यातील 1,92,25,600 रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले आहेत. कशासाठी, कोणत्या महिलांना वाटण्यासाठी हे जे काही पैसे ते जमा झालेत, प्राप्त झाले, त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी. बरोबर, म्हणजेच काय तर बघा, ज्या काही अंगणवाडी सेविका महिला आहेत किंवा इतर जे काही आहेत ज्यांनी अर्ज भरलेले त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती. आता पुढची अपडेट पहा. तर पहा, पैसे आले असले तरी देखील एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास एका आठवड्याचा कालावधी जो आहे तो गेलेला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, सर्वच्या सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. पण कोणत्या लाडक्या बहिणींना? ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत, म्हणजेच अंगणवाडी सेविका महिला. तर या अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहे. म्हणजेच एक अर्ज जर तुम्ही भरला असेल तर 50 रुपये, एका अर्जासाठी 50 रुपये. जर तुम्ही 10 अर्ज भरले असतील तर तुम्हाला 500 रुपये मिळतील. त्याच पद्धतीने जर तुम्ही 80 अर्ज भरले असतील तर तुम्हाला 4000 रुपये मिळतील. जर तुम्ही 100 अर्ज भरले असतील तर तुम्हाला 5000 रुपये मिळणार आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी काही रक्कम आहे ती सरकार तुम्हाला पाठवणार आहे. एका अर्जासाठी 50 रुपये. तुम्ही जेवढे जास्त अर्ज भरले असतील तेवढी जास्त रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे. बघा, पुणे शहरासह जिल्ह्यातून सर्वाधिक लाडक्या बहिणींनी अर्ज केले. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, जास्तीत जास्त सर्वाधिक अर्ज आलेले कोणता जिल्हा आहे तर पुणे जिल्हा. त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडी पर्यवेक्षिका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे NULM समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, शहर मिशन मॅनेजर, ग्रामसेवक, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून 8,88,942 लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यात आले होते. सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार प्रशासनाकडून राज्याला निधीची मागणी जी ती करण्यात आली होती. त्यानुसार राज्याकडून निधी पाठवण्यात आला. त्याला जवळपास 1 आठवड्याचा कालावधी झाला तरी देखील अद्याप अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा झालेले नाही. पण आता पैसे जे ते जमा झालेले असतील, भरपूर महिलांना पैसे आलेले असतील. बघा, प्रोत्साहन जो भत्ता आहे तो प्रोत्साहन भत्ता आता जमा झालेला असेल, महिलांना तो मिळायला असेल. बरोबर आहे. सर्वच्या सर्व अंगणवाडी सेविकांना आलेला आहे का ते कमेंट बॉक्स
तुम्ही सांगायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण आता पाहिली. बघा, ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांना अर्ज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेकदा ऑफलाईन माहिती घेऊन रात्री उशिरा किंवा पहाटे ऑनलाईन माहिती भरण्याचे काम सेविकांनी केले. लाडक्या बहिणींना ऑगस्टपासून लाभ वाटप सुरू करण्यात आला असून अंगणवाडी सेविकांना कामाचे पैसे मिळण्यास 7 महिने लागले असल्याची खंत काही सेविका व्यक्त करत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे म्हणाले, जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे निधी आलेला आहे. त्यांच्याकडून निधी प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. 1-2 दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जे ते जमा केले जातील. बघा काय म्हटलंय, 1 ते 2 दिवसांमध्ये पुन्हा पैसे या ठिकाणी जमा केले जातील अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट होती. आता महत्त्वाची माहिती बघा, माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काय महत्त्वाची माहिती दिली लाडकी बहीण योजनेसंदर्भात ती पण आपण पाहूया. बघा, तर पाहू शकतो बघा पुढची अपडेट. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी उत्तर दिलं. या चर्चेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं म्हटलं. म्हणजेच काही योजना बंद होणार नाही. बघा सर्वांनी लक्षात घ्या, योजना जी ती बंद होणार नाही. का बंद होणार नाही? अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प झालेला आहे सादर, बरोबर आहे. अर्थसंकल्पामध्ये 65,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. 65,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी. पैशांची तरतूद झालेली आहे, म्हणजेच योजना बंद होणार नाही आहे, बरोबर आहे. योजना तुमची बंद होणार नाही आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात घ्या. असं स्वतः या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी पण सांगितलं आहे. सोबतच आपण पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, त्यांनी पण सांगितलेलं योजना बंद होणार नाही. त्या पद्धतीने योजनेची तरतूद झाली. पण 2100 रुपये झालेले नाही आहेत. योजनेचे 2100 रुपये अजून झालेले नाही आहेत. 1500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत, बरोबर आहे. 1500 रुपयांप्रमाणेच तुम्हाला रक्कम जी ती मिळणार आहे. आता पुढे पहा काय म्हटलं बघा, लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार, मात्र बंद करणार नाही. बघा, योजनेमध्ये दुरुस्ती होणार आहे, योजनेमध्ये नवीन बदल जे ते केले जाणार आहेत, मात्र योजना बंद होणार नाही असं अजितदादा पवार म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे असं अजितदादा पवार म्हणाले. म्हणजेच जी काही लाडकी बहीण योजना आहे ती अर्थव्यवस्थेला चालना देणारी सर्वात लोकप्रिय योजना आहे. सर्व महिलांच्या तोंडून आपण ऐकतो लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनाच आपल्याला पाहायला मिळतं. अजितदादा पवार यांनी या उत्तरामध्ये बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठ्या घोषणा केल्या. लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार आहोत, पण योजना बंद करणार नाहीत असं देखील म्हणत अजितदादा पवार यांनी योजनेत नवे निकष आणण्याचे संकेत दिलेत. म्हणजेच काय, योजनेमध्ये नवीन निकष येणार आहेत. आता नवीन निकष येणार आहेत. आता नवीन निकष काय असतील बघा, अगोदरचे निकष काय सर्वांना माहिती नसतील माहिती तर पुन्हा एकदा सांगतो. बघा, पहिला निकष काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे. उत्पन्न जे ते 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे, बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर बघा, कोणत्याही एकच योजनेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. एकच योजनेचा लाभ घेतला पाहिजे, बरोबर आहे. तिसरं म्हणजे तुमच्याकडे कार वगैरे नसायला पाहिजे. कार वगैरे नको, ट्रॅक्टर चालेल, ट्रॅक्टर सोडून इतर जे काही वस्तू आहेत कार वगैरे तुमच्याकडे नसायला पाहिजेत. ठीक आहे. पुढचं म्हणजे जर आपण पाहिलं तर एका रेशन कार्डमध्ये फक्त 2 महिलांना लाभ घेता येईल. एक अविवाहित आणि एक विवाहित महिला, अशा 2 महिलांना फक्त लाभ घेता येईल. अशा पद्धतीची ही योजनेचे निकष आहेत. आता यामध्ये बदल केले जाणार आहेत आणि नवीन निकष जे आहेत ते लागू केले जातील. ठीक आहे, त्याचे संकेतच या ठिकाणी दिलेले आहेत. लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेलाही चालना देणार असल्याचं त्यांनी म्हणाले. बघा, अजितदादा पवार म्हणाले या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचाही विचार करतो. 1500 रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल सरकारने उचललेलं आहे, म्हणजेच महिला अधिक सक्षम होतील. पुढे पहा, परवाच विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वचनात आली. लाडकी बहीण योजनेचा अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँक 10 ते 25 हजारांपर्यंतचं कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत. मी आपल्या सर्वांना एक नम्रतेचे आवाहन करणार आहे. ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, तर यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू असं देखील अजितदादा पवार म्हणाले. तर अशा पद्धतीची दमदार महत्त्वाची माहिती आपण पाहिली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.